नमस्कार मित्रांनो, ज्यांना बँक या क्षेत्रात जॉब करण्याची आवड आहे त्यांच्यासाठी एक मोठी वॅकन्सी आलेली आहे. बँक ऑफ बरोदा यांच्याकडून जवळपास 4,000 जागेंची वॅकन्सी इथे क्रिएट करण्यात आलेली आहे. मित्रांनो, कुठे कुठे या वॅकन्सी क्रिएट झालेल्या आहे, किती वॅकन्सी आहे, त्याचबरोबर कशा प्रकारे या वॅकन्सीसाठी आपल्याला अप्लाय करायची आहे, त्याची वयोमर्यादा काय, त्याच्या अटी काय, या संदर्भात संपूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव संकेत. स्वागत आहे एक नवीन अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, कुठलाही टाइम वेस्ट न करता आता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. मित्रांनो, जॉब वॅकन्सी रिलेटेड जी पीडीएफ असणार आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे, पण त्याचबरोबर कशा प्रकारे या जॉब वॅकन्सी तुम्हाला शोधायच्या असतात त्याबद्दल एक शॉर्ट ट्युटोरियल मी तुम्हाला देऊन देतो. आता मित्रांनो, बघू शकता बँक ऑफ बरोडा. सिंपल मी गुगल क्रोमवर सर्च केलेलं आहे. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. त्यानंतर सिंपल लँग्वेज इथे चूज करायची. इथे राईट साईडला तुम्ही बघू शकता टॉप कॉर्नरला करिअर म्हणून ऑप्शन आहे. सिंपल त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता करंट अपॉर्च्युनिटीज, त्यावर क्लिक केल्यानंतर नो मोर वर क्लिक करायचं आणि इथे बघू शकताय वॅकन्सी रिलेटेड एक पॉपअप इथे तुम्हाला शो होईल. बघू शकताय 4,000 वॅकन्सीज आहे. लोकेशन इथे दिलेले नाही, पण जसं आपण पुढे पुढे जाऊ लोकेशन आणि कुठे किती वॅकन्सी हे सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. लास्ट डेट सुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळते 11 मार्च 2025. सिंपल नो मोर वर क्लिक करायचं. नो मोर वर क्लिक केल्यानंतर इथे बघू शकताय अप्रेंटिस पीडीएफ, याच्यावर क्लिक केल्यानंतर ही बघू शकताय ही ऍडव्हर्टाइजमेंट जी पीडीएफ असणार आहे ही तुमच्या समोर ओपन होणार आहे. भावनो, तुम्ही बघू शकताय ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन स्टार्ट्स फ्रॉम 19/2/2025, म्हणजेच 19 फेब्रुवारी पासून हे ऍप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत. 11 मार्च पर्यंत हे ऍप्लिकेशन चालणार आहे. त्याचबरोबर खाली बघू शकताय आपली वयोमर्यादा इथे निश्चित करून देण्यात आलेली आहे. थंबनेलवर सुद्धा तुम्ही बघितलं असेल, कमीत कमी 20 आणि मॅक्झिमम 28 वर्ष ही तुमची वयोमर्यादा पाहिजे. कधीपर्यंत? 1 फेब्रुवारी 2025 या डेट पर्यंत कमीत कमी 20 हे वर्ष तुमचे कंप्लीट झालेले पाहिजे. त्यानंतर ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग 12 महिन्यांची तुम्हाला ट्रेनिंग देणारे ऑन द जॉब ट्रेनिंग आहे, इथे स्पष्ट मेन्शन केलेलं आहे. 12 मंथ्स ऑफ ऑन द जॉब ट्रेनिंग. त्यानंतर इथे वॅकन्सीज बघू शकताय. भारतातल्या प्रत्येक राज्यात इथे वॅकन्सी क्रिएट करण्यात आलेल्या आहे. सर्वात जास्त वॅकन्सी या गुजरातमध्ये आहे, त्यानंतर कर्नाटक आणि 3 नंबरला आपल्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात बघू शकताय जवळपास 388 वॅकन्सी आहे. त्याचबरोबर कॅटेगरी वाईज सुद्धा इथे वॅकन्सी तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे. ओबीसी कॅटेगरीसाठी 104 जागा आहे, एससी साठी 38, एसटी साठी 34 आणि ईडब्ल्यूएस म्हणजेच ओपन कॅटेगरी यासाठी 38. तर अशा प्रकारे टोटल 388 जागा या महाराष्ट्रासाठी इथे क्रिएट करण्यात आलेल्या आहे. त्याचबरोबर जसं तुम्ही खाली जाल, महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किती वॅकन्सी हे सुद्धा डिटेलमध्ये इथे तुम्हाला बघायला भेटेल. अमरावती 10, औरंगाबाद 10, जळगाव 10, अशा प्रकारे मुंबई बघू शकताय सर्वात अधिक 122, मुंबई सदर्बन 103, त्याचबरोबर नाशिक, नागपूर प्रत्येकी 10 आणि पुणे येथे 40, ठाणे येथे 37. अशा प्रकारे टोटल 388 जागा इथे तुम्हाला जिल्ह्यावाईज बघायला भेटतात. त्यानंतर मित्रांनो, इथे बघू शकताय एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. शेड्यूल कास्ट म्हणजे ज्या ओबीसी, एसटी, एससी या ज्या कॅटेगरीज असतात त्यांना एक्स्ट्रा 5 वर्ष हा बेनिफिट. त्याचबरोबर अदर बॅकवर्ड क्लास म्हणजेच ओबीसी यासाठी 3 वर्ष हे एज रिलॅक्सेशन इथे देण्यात आलेले आहे. त्यानंतर इथे डिसेबिलिटी क्रायटेरिया आहे, तो तुम्ही बघून घ्यायचा आहे. त्यानंतर हाऊ टू अप्लाय, तुम्हाला या जॉबसाठी कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे इथे त्यांनी सविस्तर दिलेलं आहे. कॅन्डिडेट शुड मॅन्डेटरीली फर्स्ट रजिस्टर देमसेल्फ इन नॅट्स. तर हे नॅट्सचं जे पोर्टल आहे यावर तुम्हाला सर्वप्रथम रजिस्टर करून घ्यायचं आहे. स्पष्टपणे त्यांनी मेन्शन केलं होतं. पुन्हा आपण त्या पेजवर जाऊयात. हे बघू शकताय कॅन्डिडेट्स शुड मॅन्डेटरीली फर्स्ट रजिस्टर, मॅन्डेटरी. ओके. त्यानंतर त्यावर रजिस्टर केल्यानंतर अप्रेंटिसशिप india.gov.in यावर क्लिक करून तुम्हाला व्यवस्थितपणे आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. इथे बघू शकताय डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे, त्याची फॉर्मॅट आणि त्याची साईज किती आहे हे सुद्धा इथे स्पष्टपणे मेन्शन केलेलं आहे. हा जो तक्ता दिलेला आहे हा व्यवस्थितपणे तुम्ही वाचून घ्यायचा आहे आणि डॉक्युमेंट्स जेव्हा तुम्ही जॉब अप्लाय कराल तेव्हा एका फोल्डरमध्ये व्यवस्थितपणे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड साईज मध्ये
रिक्वायर फॉर्मॅटमध्ये क्रिएट करून तुम्हाला एका फोल्डरमध्ये सेव्ह ठेवायचे. त्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन कशा प्रकारे असणार आहे त्या संदर्भात सविस्तर डिटेल्स. 60 मिनिटांची एक एक्झामिनेशन आहे 100 मार्कांसाठी आणि माझ्या माहितीप्रमाणे MCQ टाईप ही असणार आहे. इथे बघू शकता मेन्शन सुद्धा केलेलं आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप. ओके, तर त्यानुसार MCQ टाईप ही एक्झाम असणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सुद्धा वाचून घ्यायचं आहे. टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज. आता मित्रांनो, महाराष्ट्रातून आपण ही जॉब वॅकन्सी अप्लाय करणार आहे तर मराठी लँग्वेज ही तुम्हाला येणं ही अनिवार्य असणार आहे. ओके, इथे बघू शकताय टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज हे सगळं तुम्ही वाचून घ्यायचं आहे. आता एवढं मी तुम्हाला सविस्तर सांगत नाही, फक्त लँग्वेज इथे तुम्ही बघून घ्यायचं आहे. त्यानंतर फायनल सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे, वेट लिस्ट, त्यानंतर जॉब प्रोफाईल काय असणार आहे हे सुद्धा इथे दाखवलेलं आहे. अप्रेंटिस, ओके, हे जॉब वॅकन्सी, जॉब प्रोफाईल हे तुम्हाला व्यवस्थितपणे बघून घ्यायचं आहे. स्टायपंड बघू शकताय, जे तुम्ही 12 महिन्यांसाठी ऑन द जॉब ट्रेनिंग घेणार आहे त्यासाठी स्टायपंड निश्चित करून देण्यात आलेले आहे 15,000. हे फक्त एका वर्षासाठी आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही परमनंट व्हाल, तुमची ट्रेनिंग एंड होईल, त्यानंतर तुमचं पॅकेज हे डेफिनेटली वाढणार आहे. दी स्टायपंड विल बी पेड टू अप्रेंटिस ईच मंथ आफ्टर ॲडजस्टिंग लॉस ऑफ पे इफ एनी. ओके, जर तुमचा त्याच्यात काही लॉस झाला, कॅन्टीन वगैरे म्हणा, तर तो सुद्धा तुम्हाला कट होणार आहे. पण मिनिमम 15,000 हा फर्स्ट इयरसाठी म्हणजे पहिल्या 12 महिन्यांसाठी जेव्हा तुम्ही ट्रेनिंग पिरियडवर असाल तेव्हा तुम्हाला भेटणार आहे. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो ही जॉब वॅकन्सी इथे क्रिएट केलेली आहे. जेव्हा तुम्ही जॉब ॲप्लिकेशन करणार आहे इथे तुम्हाला काही फीज सुद्धा, चार्जेस सुद्धा द्यावा लागणार आहे. शेड्यूल कास्टसाठी 600, त्यानंतर OBC, ओपन किंवा जनरल कॅटेगरीसाठी 800 प्लस GST. तर ही एक्झाम फी इथे तुम्हाला सबमिट करावं लागणार आहे. ओके, तर अशा प्रकारे हा जो संपूर्ण PDF आहे, हा जो GR आहे, हा तुम्हाला व्यवस्थितपणे वाचून घ्यायचा आहे. त्याचबरोबर इथे फॉर्म दिलेला आहे, हे बघू शकताय फॉर्म्स आहे. हे फॉर्मची प्रिंट काढून तुम्हाला भरून स्कॅन करून तिथे आय थिंक अप्लाय करावं लागणार आहे. ओके, तर या सर्व डिटेल्स तुम्ही व्यवस्थितपणे वाचून घ्यायचे आहे. एकदम चांगली अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. जवळजवळ 388 जागा आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात जे हाय क्लास जिल्हे त्या हाय क्लास जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 10 या मिनिमम जागा इथे अप्लाय. कमीत कमी तुमचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. जास्त काही हायर एज्युकेशन पण नाही आहे, क्रायटेरिया पण नाही तसा. कमीत कमी तुमचं 15 वर्ष म्हणजेच ग्रॅज्युएशन हे तुम्ही कंप्लीट केलेलं पाहिजे. तर मित्रांनो, ही होती आजची जॉब वॅकन्सी. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असणार. कशी वाटली व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.